नमस्कार, कसे आहात? आपल्या आसादमध्ये मी अपर्णा सर्वांचे स्वागत करत आहे आणि कैरी यायला पण सुरुवात झाली आहे. तर मी आज कैरीचीच तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. कैरी आणि पुदिना याचे प्रेमिक्स बनवून ते 3 ते 4 महिने आपण फ्रीजमध्ये तसंच ठेवून त्याचा आपण एक सरबत कसा बनवायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे. या अगोदर मी तुम्हाला कैरीचा पानाची रील दाखवला होता, तर तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तर चला पाहूया कैरीचा आणि पुदिनाचा सरबत. कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. तर मी हे कुकरच्या डब्यात ह्या शिजवणार आहेत. कुकरमध्ये पाणी ओतून स्टँड ठेवलेला आहे आणि कैऱ्या आता कैऱ्यांचा डबा याच्यामध्ये ठेवत आहे आणि कुकरला आपल्याला 6 ते 7 शिट्या मारून घ्यायच्या आहेत. 5 ते 6 शिट्या झालेल्या आहेत. तर आता कैरी मस्तपैकी आता ही उकडलेली आहे. तर आपण हे आता वरचं ह्याचं जे कवर आहे ते साल ते आपण काढून घेऊ. कैरीच्या सालीवरचं थोडं हा गर आहे तो आपण काढून घेऊ आणि ही अर्धा किलो कैरी आहे. क्लीन करून घ्यायची साल. आपण या कैरीचं असंच काढून घेऊ. आणि आम्ही लहान होतो तेव्हा माझी आजी पण असंच आम्हाला हे कैरीचं आणि पुदिन्याचं सरबत करून द्यायची. आम्ही लहान असताना गावी जायचो तेव्हा अशा आम्ही ह्या सगळ्या कैऱ्या जमा करायचो आणि आजीकडे द्यायचो. मग आजी आम्हाला हे असं सरबत करून द्यायची आणि आम्ही मुंबईला येताना आम्हाला ही बाटली भरून मुंबईला पिण्यासाठी हे बनवून द्यायची. असं हे आपण हे सगळं काढून घेऊ. आता हा जो आंब्याचा आपण पल काढून घेतलेला आहे तो मिक्सर जारमध्ये वाटायला टाकूया. आणि हे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे चिरून बारीक ते पण टाकून घेते. आता ही पुदिन्याची पानं मी धुवून स्वच्छ वाळवून घेतलेली आहे. तर ती पण आता आपण ह्याच्यामध्ये मिक्सर जारमध्ये टाकून आता अर्धा चमचा मीठ टाकत आहे. आता आपण हे ग्राइंड करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपण थोडासा फूड कलर टाकूया. फूड कलर तुम्ही स्किप पण करू शकता, पण फूड कलर टाकला की जरासा सरबताला कलरही छान येतो, म्हणून मी जरा फूड कलर टाकत आहे. आणि आता जरा पुन्हा आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. पाहू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे. आणि हे जे आपण वाटतो तेव्हा जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे. आता आपण अर्धा किलो कैरी घेतली तर आपण हे 650 ग्राम साखर घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतून घेत आहे आणि आता हे ढवळून घेऊ व्यवस्थित. साखर ही पूर्णपणे मेल्ट व्हायला द्यायची आहे आणि जरा उकळी आली की हाताला असं चिकट लागलं पाहिजे. एकतार करायचं नाही आहे. नंतर मग याच्यामध्ये आपण कैरीचा जो पल आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पूर्णपणे मेल्ट झालेली आहे आणि हे आता अशी चिकटते, थोडीशी एकतार नाही आहे. त्याच्यामध्ये मी आता हे कैरीचं पल टाकून घेत आहे. पटकन हा मिक्स करून घ्यायचा. याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण त्यामुळे चांगल्या अशा गुठळ्या मोडल्या जातात. आता याच्यामध्ये आपण 1 लिंबू पिळून घेऊ कारण आपण साखर टाकतो त्याची क्रिस्टल पकडते. म्हणजे क्रिस्टल पकडू नये म्हणून 1 लिंबू पिळायचा आहे आणि लिंबामुळे एक आंबट गोड चव पण येते. आणि नंतर आपण हे आता छान असं मिक्स करून घेतल्यानंतर थंड करत ठेवू आणि काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. हवं तसं आपण हा थोडासा सिरप आणि पाणी मिक्स करून हे थंडगार असं सरबत पिऊ शकतो.